स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील पाटगाव येथे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा 8 ऑगस्ट रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली। सांगली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने 3 संशयित आरोपींना यापूर्वी अटक केली आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आता आणखी 2 आरोपींना अटक केली आहे। रोहित उमाजी चव्हाण वय वर्ष 23 व सोमनाथ उत्तम चव्हाण वय वर्ष 21, दोघे राहणार कुमठे तालुका तासगाव अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची संख्या आता 5 वर पोहोचली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती। डोंगरवाडी येथील बैलगाडी शर्यतीवेळी झालेला वाद व करोली एम येथे झालेल्या मारहाणीच्या रागातून हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। यापूर्वी अटक केलेल्या 3 आरोपींना व ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या 2 आरोपींनाही 14 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश उर्फ साहेबराव पाटील वय वर्ष 27 राहणार पाटगाव याचा खून झाला आहे। तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत। या खून प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी अक्षय पांडुरंग माने वय वर्ष 30 राहणार योगेवाडी तालुका तासगाव, सर्वेश सूर्यकांत देशमुख वय वर्ष 19 राहणार करोली तालुका मिरज, विकी उर्फ धनराज मधुसूदन पवार वय वर्ष 23 राहणार करोली तालुका मिरज या 3 अटक केली आहे।